पुण्यातील गुंड शरद मोहोळ याच्यावरती गोळीबार झालेला आहे। कोथरूडमधील सुतारदरा या भागामध्ये सध्या गोळीबार झाल्याची माहिती मिळते। शरद मोहोळला 3 गोळ्या लागल्याची माहिती आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, पुण्यातील टोळी युद्धातून हा प्रकार घडलेला आहे। शरद मोहोळ याच्यावरती हत्या, खंडणी असे अनेक गुन्हे नोंद आहेत आणि गेल्या काही काळापासून तो काही पक्ष किंवा संघटनांच्या देखील पदाधिकारी म्हणून तो समोर आलेला आहे। शरद मोहोळ हे नाव खऱ्या अर्थाने चर्चेत आलं जेव्हा त्यांनी पुण्यातील एरोडा कारागृहामध्ये कतील सिद्दीकी याची हत्या केली। कतील सिद्दीकी हा दहशतवादी होता आणि एरोडा कारागृहात असताना दोघांमध्ये वाद झाला होता आणि त्यातून त्यांनी कतील सिद्दीकीची हत्या केली होती। त्या प्रकरणामध्ये तो सुटला किंवा न्यायालयामधून त्याची सुटका झाली आणि त्यानंतर तो जामिनावरती बाहेर आला। अनेक गुन्ह्यातून जामीन मिळवून तो बाहेर आलेला होता आणि त्यानंतर मी जसं म्हटलं वेगवेगळ्या पक्ष किंवा संघटनांशी तो जोडला गेलेला होता। अनेक राजकीय नेते, आमदार यांच्यासोबत तो दिसायला लागलेला होता। मात्र हा जो प्रकार घडलेला आहे सुतारदरा परिसरामध्ये पुण्यातील कोथरूड भागामध्ये तो नक्की का घडलेला आहे हे स्पष्ट नाहीये। मात्र टोळी युद्धातून हा प्रकार घडलेला असण्याची शक्यता आहे, कारण शरद मोहोळ याच्यावरती याच्या आधी देखील हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे किंवा शरद मोहोळ याच्या टोळीकडून देखील पुण्यातल्या ज्या इतर टोळ्या आहेत, ज्या गँग्स आहेत, यांच्यामधलं टोळी युद्ध हे सातत्याने समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये टोळी युद्धातून हत्याचा प्रकार घडलेला नव्हता, मात्र त्याआधी सलग 4 ते 5 हत्या घडलेल्या होत्या। या टोळीतून एकाने हल्ला केला की दुसरी टोळी त्याचा बदला घ्यायची आणि गेल्या काही वर्षांमध्ये हे जे सत्र आहे ते थांबलेलं होतं। मात्र शरद मोहोळवरती हल्ला झालेला आहे। सुतारदरा परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। अमोल, मंदार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।